नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर तुम्ही आनंदीच असाल अशी मी आशा करतो. तर मित्रांनो बघा, हे किती सुंदर घर आहे आणि हे घर मला विकायचं आहे. तर मित्रांनो, विकायचं कारण एकच आहे की मी वरच्या बाजूला 2 गुंठे जागा घेतलेली आहे आणि हे जागा मला पुरत नसल्यामुळं, पार्किंगवाला ह्याला जागा पुरत नसल्यामुळं गाडीला मला तिकडं 2 गुंठ्यामध्ये घर बांधायचं आहे मोठी आणि पार्किंग म्हणून आहे. हे घर विकणार आहे. आणि हे बघा, गॅलोनाईजचं हे गेट आहे. ह्याला एकदम एकदम एका हाताने ढकलते असं. ह्या बाजूला असं सुंदर पार्किंगमध्ये डिझाईन आहे. फरशी एकदम स्टाईल छान बसवलेली आहे, भारी मधली. हे बघा, पार्किंगची बी टाईल एकदम चांगली बसवलेली आहे. एकदम उलसाक सुद्धा थोडासुद्धा कलर जात नाही. वरची पण बघा स्टाईल कशी छान आहे. हे पार्किंग आहे. आणि हे बघा, ही चौकट बघा, एक सागाची चौकट आहे. ही एकदम छान दरवाजा वगैरे आहे बघा. असा दरवाजा आहे सागाचा, सगळा सागाचा आहे टोटल. आणि एकदम चांगल्या क्वालिटीची फ्लोरिंगची फरशी टाकलेली. हे असं आहे. आणि हा हॉल आहे, असं हॉल आहे. आणि ह्या बाजूला खिडकी. इथं पण स्टाईल एकदम एक नंबरची स्टाईल टाकली, एकदम चांगली स्टाईल आहे. आणि फ्रेमसुद्धा सगळ्यात हाय क्वालिटीची फ्रेम आहे ही खिडकीची, सगळ्यात महागडी. तर एकदम प्रशस्त वातावरण आहे. आणि हा हॉल आहे. आता आपण ह्या बाजूने येऊन असा हॉलचं लुक बघा कसा आहे. आता हे बघा, असा हॉल आहे, खिडकी समोरच निसर्ग वातावरण आहे. आणि इकडल्या बाजूला इकडं बेडरूम आहे. तर अशा बेडरूम आहेत. एवढं इथं पण चौकट कुठंच बसवली नाही, एकदम भारी क्वालिटीची एकदम मार्बल टाकलेली. इथं मार्बल पट्ट्या सगळ्या चौकटीला. तर हे छोटंसं देवघर आहे. बेबी बेडरूमच आहे, पण आम्ही ह्याला देवघर केलंय. आणि हा बेडरूम आहे. इथले लाईट लावतो म्हणजे आपल्याला दिसल. ह्या असा बेडरूम आहे. 10 बाय 10चा बेडरूम आहे हा. आणि हॉल आपला आहे 16 बाय 11चा हॉल आहे. आणि हे बघा किचन बी असं आहे, एकदम मस्त किचन आहे. भांड्याची मांडणी वरी पोटमाळा आहे. वरती पण बाथरूमच्या वरती पण पोटमाळा आहे, वरती सामान वगैरे ठेवायला. इथं आंघोळीचा बाथरूम आहे. ह्याला पण टाईल एकदम भारी लावलेली बघा, मार्बल मस्त लावलेली, फ्रेम चौकट. इकडं टॉयलेट आहे बाहेर. पण आता बाहेर जाऊया, बाहेरचा पेसेस बघूया. हे बघा, इथं टॉयलेट आहे, बाहेरच्या बाजूला टॉयलेट आहे बघा असे. आणि तिन्ही बाजूने अशी जागा सोडलेली, गॅलरी अशी. गिझर बाहेरच्या बाजूला बसवला आहे. आणि इकडनं पण रस्ता आहे असा पार्किंगमधनं इकडे यायला. समजा हॉलमध्ये कोण आपले पाहुणे रावळे आले तर आपलं इकडल्या बाजूने आपण आतमध्ये एंट्री करू शकतो डायरेक्ट किचनमध्ये. तर हे बघा, इकडं पार्किंग आहे. पार्किंगमध्ये यायला इथून पण असा रस्ता आहे. आता आपण वरती जाऊया आणि वरचं बघू. आपण आता वरती जाऊ जिन्यावरून. हे असं जिना आहे. आता दरवाजा खराब झालेला आहे हा, तर आपल्या नंतर टाकू शकता तुम्ही. तर असं बघा, वरती आल्यानंतर असं इथलं यू आहे. हे बघा, असं यू आहे. आणि हे सोलर हे बसवलेलं आहे.
तर आम्ही सोलर ही आम्ही काढून नेणार आहे. तर असं आहे, असं घर आहे. कारण तिकडं बांधकाम केल्यानंतर आम्हाला सोलर लागणच. इथला असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो सांगा कुणाला जर घ्यायचं असेल हे घर तर इथला पत्ता आहे चिंबळी, माझगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे असा इथला ॲड्रेस आहे. तर माझा नंबर पण आहे 9767582133 हा माझा नंबर आहे. तर ह्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही डायरेक्टली घरी आपल्या भेटायला या. तर हे घर कोणाला उपयुक्त असू शकतं. तर जे का बाबा चिंबळी समजा चाकण MIDC मध्ये कोण कामाला असेल, समजा भोसरी MIDC मध्ये कोण कामाला असेल तर त्यांना हे घर घेण्यास चांगलं आहे, परवडेबल आहे. आपल्या समोरच असे बांधकाम पण चालू आहे. तर मित्रांनो फोन करा ज्याला बाबा घ्यायचे घर, त्यांना रेडी बांधलेलं आहे. आपण स्वतः मी बांधलेलं घर आहे आणि हे बांधकाम ही एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपण. तर कोणाला घ्यायचं असेल तर सांगा. तर आणखी एकदा माझा नंबर सांगतो 9767582133 हा माझा नंबर आहे. राहणार चिंबळी, तालुका खेड, जिल्हा पुणे. चिंबळीच्या बाजूला छोटंसं इकडं खाली ती पद्मावती रोडनी माझगाव आहे आणि तिथंच हा एरिया आहे. असा इथला एरिया आहे बघा, झाडी वगैरे शेत इकडून आणि इकडं सगळं डेव्हलप होत चाललंय आता. तर एकदम शुद्ध वातावरण आहे बघा. कोणाला घ्यायचं असेल हे घर तर तुम्ही घेऊ शकता. आणि मला वरच्या बाजूला जागा घेतल्यामुळे आम्ही तिकडं आम्हाला बांधायचं आहे. आणि हे घर 1000 स्क्वेअर फूटमध्ये आहे. तर वर आपण 2000 स्क्वेअर फूट जागा घेतलेली, त्या ठिकाणी आपल्याला घर बांधायचं आहे. खाली पार्किंग वगैरे हे आपल्याला जागा इथं पुरत नसल्यामुळं आपल्याला गाड्या बिड्या लावायला आता गाडी आपली इकडं ही गाड्या लावायला ही इथं जागा पुरणार नाही. आणि हे बांधकाम झाल्यावर नंतर इकडं पार्किंग राहणार नाही खाली. त्यासाठी आपण तिकडं 2 मजले बांधणार आहेत आणि खाली पूर्ण पार्किंग करणार आहेत. तर मित्रांनो फोन करा मित्रांनो मला आणि डायरेक्ट आपल्या घरी भेटायला या. चिंबळी, तालुका खेड, जिल्हा पुणे. चिंबळी गावात आला की मला फोन केला तरी चालतंय. धन्यवाद.